24 जून रोजी सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण उपवर्गीकरण पदयात्रेचा मुंबईतील आझाद मैदानावर ऐतिहासिक समारोप. मुसळधार पावसातही हजारोंचा निर्धार कायम. डॉक्टर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसेनेचे प्रमुख सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या राज्यव्यापी यात्रेचा आज मुंबईतील आझाद मैदानावर ऐतिहासिक समारोप झाला. मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो समाज बांधवांनी आझाद मैदानावर ठामपणे उपस्थित राहून न्यायाच्या लढ्याला अभूतपूर्व पाठिंबा दिला. पावसाची तमा न बाळगता महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते शेवटपर्यंत मैदानात ठामपणे उभे राहिले. या ऐतिहासिक समारोप सोहळ्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कुटुंब उपस्थित होते. यावेळी सचिन भाऊ साठे यांनी शासनाला अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा समाजविरुद्ध नसून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 24 जूनचा हा ऐतिहासिक समारोप समाजाच्या एकजुटीचा आणि न्यायासाठीच्या संघर्षाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय द्यावा, अन्यथा डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांतिसेनेच्या नेतृत्वाखाली पुढील तीव्र लोकशाही आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. वेदिका न्यूजसाठी रुपाली चव्हाण,